चला श्री विठ्ठल। तर आज आपली त्रयोदशी म्हणजे आपला आजचा पंढरपुरातला तिसरा दिवस, एकादशी द्वादशी त्रयोदशी। आणि त्रयोदशी दिवशी मस्तपैकी सकाळी सकाळी आम्ही पुरी भाजीचा नाश्ता केला आणि कीर्तनाला चाललो कुठं, माधव बाबा घुले नाही पांडुरंग बाबा घुले, म्हणजे माधव बाबाच्या याच्यावर चाललो, पण पांडुरंग बाबा घुले यांचं कीर्तन आहे। तर त्या कीर्तनासाठी आता आम्ही पलीकडे चाललो आहोत। चला श्री विठ्ठल। काल आपण गेलतो वरचा ब्रिज, रात्री दाखवलेला तुम्हाला, आणि आपण चाललो तो जुना दगडी ब्रिज, जुन्या दगडी पुलावरून आपण चाललो आहोत। आणि मस्तपैकी चंद्रभागेवर आता गर्दी कमी होत होत चाललेली आहे, तरी पण आहे ठीकठाक दोन्ही साईडून आहे। आणि चंद्रभागेला अजूनही पाणी खूप छान आहे, मस्त पाणी, एकदम नितळ पातळ पाणी आहे। कसं पाणी आहे? पातळ नितळ, कसं काचेसारखं पाणी, काचेसारखं मस्त असं पाणी आहे। चंद्रभागेला जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आंघोळीला यायचं, मस्त दनादन दनादन आंघोळ्या करायच्या। आता दिवसातून 2-3 वेळा आंघोळी करू, मस्त आनंद घेऊ। आणि आता येताना आम्ही बोटीत प्रवास करणार आहे, बोटीत बघू कसं काय बोट चालतं ते, तिकडे नाही लांब बोट चालतो का? हां नको ना मग बोट, लोकांना इथून येताना भेटतील तिथंच। बोटीतला प्रवास करू, मस्तपैकी बोटीतला प्रवास करू आणि मग धर्मशालेवर जाऊ, झोपू। चला श्री विठ्ठल। श्री विठ्ठल। आपण चाललोय कीर्तनाला, पण आपला रस्ता जो आहे तो इस्कॉन टेम्पलच्या इथून जातो बघा, मस्त खूप छान असं इथं हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। मस्त खूप छान असा इस्कॉन टेम्पलचा हा आवारा आहे, खूप छान। कसा वाटला पोरांनो इस्कॉन टेम्पलचा आवारा? खूप 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 भारी, लय भारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम। खूप छान असा इस्कॉन टेम्पल आहे आणि त्यांनी स्वतःच इथं मस्त घाट बनवलेला आहे, लोकांना आंघोळी करायला, वारकऱ्यांना भाविकांना आंघोळ करण्यासाठी सुंदर असा घाटसुद्धा त्यांनी इथं बनवलेला आहे। त्याच्यामुळं भाविकांना आंघोळी करण्यासाठी काहीही इकडल्या म्हणजे या साईडच्या लोकांना काहीच कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, असा हा इस्कॉन टेम्पलचा एरिया आहे, आवारा आहे। आणि मी इस्कॉन टेम्पलमध्ये जाणार नाही, कारण की आम्हाला दुसरे कार्यक्रम आहेत, कार्यक्रमांमुळं आम्हाला फिरता येत नाही। जेवढं दाखवलं तेवढ्यासाठी समाधानी राहा माझ्यासाठी। तर श्री विठ्ठल। आता आपण चाललो आहोत इथं माझ्या सद्गुरू पांडुरंग बाबा घुले यांचं कीर्तन आहे। बाबांचं कीर्तन झाल्यावर तिथंच जेवू आणि तिथून डायरेक्ट धर्मशालेवर जाऊ आम्ही। चला श्री विठ्ठल।
मनोनी सेवा करे त्यांची तेथे माझा वर्णाया महिमा त्यांचा निर्गुण आकार झाला गुणवंत झाले दंडवत दुनिया माझा तुमचा वर्णाया महिमा त्यांचा तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ उभावया निर्मळ आपणासी तेथे माझा पूर्ण तुमच्या वर्णाया महिमा त्यांचा अष्टमा सिद्धीला कोलाला पाड वाको केली आड तुझी तया तेथे माझा पूर्ण तुमच्या वर्णाया तुका म्हणे ते हे पडया शिरोमणी तुका म्हणे ते हे पडया शिरोमणी राहिले चरणी निकटवासे तेथे माझा काय पूर्ण तुमच्या कर्णावया पार महिमा या महोत्सवाची कीर्तन सेवा गुरुदेव यांनी आपल्याला विठ्ठल आपण इथे पाहू शकता पंगत बसलेली आहे, पण इथे वारकऱ्यांचा नियम आहे कारण शर्ट काढूनच पंक्तीला बसावं लागतं. ही जुनी वारकऱ्यांची पद्धत आहे ती आता आपण करूया. त्याला करायचं का महाराज? हां त्याला काढून बस. हो गुरुजी रामकृष्ण हरी. दादा तुमचा फोटो घेतल्याशिवाय मला करमतच नाही. संगशस्त्रेण दृढेन छित्त्वा तत्पदं तत्परिमार्जितव्यं यस्मिन् गता न युवतन्ते भूयात् एव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ते प्रसृता पुराणे निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा स्थितं वा पुञ्जानं वा विराजितं विगुणानानु पश्यन्ति ज्ञानचक्षुषा तन्नो पश्यन्त्यात्मा सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते. प्रतित पुरुषोत्तमः चला चला श्री विठ्ठल. आपले नाव वाट बघत आहे. आपल्या नावेत जायचं आहे. लोकांना काही लोकांना नाव माहिती नसते कारण की ते पंढरपूरला येत नाही. बघा कम से कम नाव बघून तरी पंढरपूरला येतील. त्या नावाडे बसला विठ्ठल रूप आहे. हो विठ्ठल नावाडा फुकाचा. वा विठ्ठल नावा ए ते स्वप्न का दिसत नाही माऊली. चला चला राऊत महाराजांचा नावाडी तयार आहे आपला. आणि अशा प्रकारे आजचा प्रवास आपला नावेत होणार आहे. चंद्रभागा आपण ओलांडणार आहोत. ते नावेत बसून मस्तपैकी मजा येणार आहे आपल्याला. चला आपले नाव आलेली आहे. घाट पहा घाट. वा किती सुंदर घाट आहे सर्व. हा पुंडलिक राय
पुंडलिकरायांचं मंदिर. खूप मोठा घाट आहे पुंडलिकरायांचा. चला आपले नाव सज्ज आहे. मी तू उशीर झालो. जय रे श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. सर्वांनी म्हणा श्री विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला तर अशा प्रकारे आजचा आपला प्रवास हा नावेतून होत आहे. पंढरपूर मध्ये आपण आलेलो आहोत. आज त्रयोदशी, बरोबर काय बाबा? त्रयोदशीच्या दिवशी आज आपण गेलतो कीर्तनाला. वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज गुले यांची कीर्तन सेवा होती. त्यानंतर आपण महाप्रसाद घेऊन आता नावेमध्ये प्रवास सुरू झालेला आहे. मस्त प्रवास चाललाय आपला. जय श्रीराम. जय श्रीराम. या तीर्थक्षेत्राला आपण जेवढी जेवढी इथं आलेली आहेत तेवढी तेवढी सगळी धन्य आहेत. बरं का? बरं का? मला श्री विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकराय लोहदंड तीर्थ म्हणजे पुंडलिकरायांच्या मंदिरात आलेला आहे. इथं लोहदंड तीर्थ सुद्धा आहे. फार आनंद वाटतंय पुंडलिकरायांचं मंदिर बघून. सगळ्यांनी बोलाव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सब संत की जय. चला चंद्रभागा माता की जय. लोहदंड तीर्थ की बोल बोल. जय माऊली माऊली म्हणा. माऊली 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 म्हण की बाई. बोल. माऊली 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 माऊली. घाबरले हो. असू द्या असू द्या. असते मुक्ताबाई, बहिणाबाई, माऊली माऊली वारीला यायचं. चला अशा प्रकारे आपण पुंडलिकरायांच्या तीराकडे आलेलो आहोत. आणि हा आहे लोहदंड तीर्थ. आणि माझ्या पुंडलिकरायांचं मंदिर हा आहे. मगाशी बोटीतून दाखवला तरी खूप छान प्रवास होता बोटीचा. 30 रुपये तिकीट होता फक्त. आणि आम्ही सर्व वारकरी त्याच्यात आलो. खूप छान आनंद आला. आता आपण जाऊया आपल्या धर्मशाळेवर आणि आराम करूया. चला जय श्रीराम, श्री विठ्ठल. तर चला श्री विठ्ठल मंडळी, आजची त्रयोदशी आणि आज सकाळी कीर्तनाला गेलतो आपण. बोटीतून आलो, चंद्रभागा पाहिली, बोटीचं स्नान झालं, मस्तपैकी आपल्याला दर्शन झालं बोटी वगैरे बघून. आणि त्यानंतर संध्याकाळ झाली आणि अचानक एक गोष्ट घडली. ती गोष्ट म्हणजे एखाद्या स्टुडिओमध्ये जेव्हा आपण जातो किंवा स्टुडिओ आपण बनवतो, ती स्टुडिओ बनवायसाठी लगभग 10-20 लाख रुपये, 25 लाख रुपये, 20 लाख रुपये तो खर्च करतो. पण तरी पण त्या स्टुडिओला जी मजा येत नाही ती स्टुडिओ म्हणजे आपली ही वास्तू. ह्या वास्तूमध्ये आपल्या वास्तूच्या रोमात भजन भरलेलं आहे. आणि एक स्वतंत्र स्टुडिओ आपल्या वास्तूने तयार केलेला आहे. तो स्टुडिओ मी तुम्हाला दाखवतो तर कशी आपली वास्तू भजन करते. चला पाहायचं आहे ना, मग चला माझ्यासोबत. श्री विठ्ठल ही आहे आपली स्टुडिओ, जिथं कुठल्याही प्रकारचा साऊंड सिस्टम काहीच काम करणार नाही. तो काम इथं आपली ही रूम म्हणजे आपली ही वास्तू करत आहे. आता अभंग आहे का? हरी रूप पाहता लोचनी सुख झाले पोसादनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा बहुता सुकृता ती दोडी
कसे वाटले आपले स्टुडिओ काका? खास करून तुमच्यासाठी आहे. चला श्री विठ्ठल. आयाल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या अवघे माझ्या बागे मागे, अवघे माझ्या बागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो देता देता नता देता 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 नता दे. हा हे आजी देतो पोट भरी, आजी तिरगट दगता तिरगट दगता धा धा धा, तिरगट दगता तिरगट दगता धा धा धा, तिरगट दगता तिरगट दगता. हे बस.